लातूर शहरातील संविधान चौकात असलेली पाण्याची टाकी अत्यंत जीर्ण झाली असून ती पूर्णपणे मोडकळीस आली आहे। या पाण्याच्या टाकीच्या पायऱ्या आणि कठडे पूर्णपणे निखळून पडल्यामुळे आणि पाण्याच्या टाकीला देखील तडे गेल्यामुळे ही पाण्याची टाकी धोकादायक अवस्थेत आली आहे। त्यामुळे पाण्याची टाकी कधीही कोसळू शकते अशी अवस्था सध्या निर्माण झाली आहे। संविधान चौकातील याच पाण्याच्या टाकीपासून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। येथे असलेल्या पाण्याची टाकीची अवस्था जी आहे ती पूर्णपणे जीर्ण झालेली आहे आणि ही पाण्याची टाकी कधीही पडू शकते अशी भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकतो संविधान चौकातील ही जुनी पाण्याची टाकी आहे आणि या पाण्याच्या टाकीवरती जवळपास या संपूर्ण भागाचा पाण्याचा जो पिण्याच्या नळाच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी नळाच्या पाण्याद्वारे ह्या टाकीतून पाणी पुरवठा जो आहे तो होत होता। मात्र आता जर पाहायला गेलं तर ही पाण्याची टाकी जी आहे ती पूर्णपणे जीर्ण झालेली आपल्याला दिसते। या पाण्याच्या टाकीच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे सडून त्या पूर्ण मोडून गेलेल्या आहेत आणि त्यासोबतच या ठिकाणची ही जुनी पाण्याची टाकी असल्यामुळं पाण्याच्या टाकीच्या या खालच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहेत आणि ही पाण्याची टाकी कधीही पडू शकते अशा धोकादायक परिस्थितीमध्ये आता सध्या या ठिकाणी आहे। आणि या पाण्याच्या टाकीच्या आजूबाजूला जर पाहायला गेलं तर एक नेटिझन कॉलेज आहे आणि आजूबाजूला या ठिकाणी वस्ती आहे। त्यामुळं कुठे ना कुठे या पाण्याचा टाकीचा जो धोका आहे तो येत्या काळामध्ये उद्भवू शकतो। त्यामुळं प्रशासनानं लवकरात लवकर या पाण्याच्या टाकीबाबत योग्य तो निर्णय घेऊन ही टाकी पूर्णपणे उद्ध्वस्त तर करण्यात यावी किंवा या टाकीचं पुनर्बांधकाम तरी करण्यात यावं अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांकडून होत आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.